शिवसेना फुटल्यानंतर पक्ष कुठेतरी संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला असं म्हटलं जातं. त्यानंतर आता ठाकरे बंधूसुद्धा एकत्र आलेत, पण तरीसुद्धा पक्षाला गळती लागली कुठेतरी. तर मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेना BMC जिंकण्याचा कॉन्फिडन्स शिवसेनेमध्ये येतो कुठून, असा प्रश्न भाजप विचारतं. त्यावरती तुमचं काय मत आहे? नाही, कसं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात सध्या जो काही पैशांचा वापर होतो आहे सत्ताधाऱ्यांकडनं, मला वाटतं हे आता सिक्रेट पण राहिलेलं नाही आहे. उघड हे सगळं केलं जातं. अनेक एन्क्वायऱ्या या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर लागतात, त्याच्या बातम्या मीडिया कव्हर करतं. कोणाला दाऊदची संबंधित म्हणून दाखवलं जातं, कोणाला गँगस्टर दाखवलं जातं, कोणाला मोका लावला जातो, कोणावर ED पडते, कोणावर IT पडते, आणि ज्या मिनिटाला तो प्रवेश करतो त्या मिनिटाला वाल्याचा वाल्मिकी होतो. ही जी काय पद्धत आहे हे आता ओपन झालेलं आहे. किंवा एखादा साधा कार्यकर्ता हा तिकडे जातो, 4 दिवसांनी त्याच्या घराखाली फॉर्च्युनर उभी राहते भाजपमध्ये केल्यानंतर. हे सुद्धा आता एक उघड सत्य झालेलं आहे. आणि म्हणून हा एक खोटा कॉन्फिडन्स हा भाजपमध्ये आलेला आहे. आज मुंबईची परिस्थिती ही वेगळी आहे. भाजप जर असं म्हणत असेल की अमुक नगरसेवक फुटला किंवा अमुक आमदार फुटला म्हणून शिवसेनेची ताकद कमी झाली, तर मला वाटतं ही एक अतिशय पॉलिटिकली इमॅच्युअर स्टेटमेंट आहे. कारण मुंबईतली शिवसेना ही कोण आमदार आणि नगरसेवकांच्या भरोशावरची नाही आहे. मुंबईतली शिवसेना शिवसेनेच्या शाखेच्या भरोशावरची. जोपर्यंत शिवसेनेची शाखेतले शिवसैनिक हे अबाधित आहेत, हे एकत्र आहेत आणि त्यांची निष्ठा, त्यांचं प्रेम हे उद्धव ठाकरे साहेबांवर, मातोश्रीवर आहे, तोपर्यंत कोणी मायकाला लिहू दे, काही प्रॉब्लेम नाही.